तुमच्या सोयाबीन पिकावरती फुल, शेंगाच्या आधीची अवस्था आणि शेंग अवस्था अशा तिन्ही अवस्था ॲट ए टाईम दिसत असेल आणि आता शेवटची फवारणी कुठली केली गेली पाहिजे हे समजत नसेल किंवा लक्षात येत नसेल तर ॲग्रीपॉवरचं तुफान घ्यायचं आहे तुम्हाला 30 मिली, 0050 घ्यायचा आहे 100 ग्राम, एक अळीनाशक घ्यायचं आहे आणि एरियल ब्लाईटसारखा एखादा रोग येऊ नये म्हणून एक बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं मेटलॅक्झिलसारखं किंवा टिल्डसारखं बुरशीनाशक घ्यायचं आहे। या 4 गोष्टी जर तुम्ही सोबत फवारल्या तर काय काय होणार तुम्हाला सांगतो। तुफानमुळे जे सगळे तिन्ही अवस्था आहेत, फुल, शेंगाच्या आधीची अवस्था आणि शेंग अवस्था, या तिन्ही अवस्था ॲट ए टाईम एका याच्यात येऊन जाईल, एका लाईननं लागेल। त्यानंतर दाण्याचा आकार वाढेल, दाण्याची चकाकी वाढेल, ह्या सगळ्या गोष्टी करते तुफान। त्यानंतर 0050 सुद्धा दाणे भरण्यासाठी मदत करेल। त्यानंतर अळीनाशक तुम्हाला माहिती आहे काय काम करते आणि बुरशीनाशक एरियल ब्लाईट आहे किंवा आणखी जे काही रोग आहेत ह्या रोगांपासून लढण्यासाठी मदत करेल। मेटलॅक्झिल किंवा टिल्ट नावाचं बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची फवारणी करा। 100% तुमचा कोणताही प्रॉब्लेम तुमच्या सोयाबीन पिकाला येणार नाही। शेवटची फवारणी समजून ही फवारणी करा, निश्चित तुमचा फायदा होईल।